बुधाचा सिंह राशीत प्रवेश 29 जुलैपासून या 3 राशींची श्रीमंती वाढणार. व्यवसायात नफा तर नोकरीत प्रमोशनची शक्यता. सिंह राशीत बुधाचे संक्रमण असल्याने काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येतील. चांगल्या आरोग्याबरोबर व्यवसाय नोकरीतही त्यांना चांगले लाभ मिळू शकतात. चला जाणून घेऊया या राशींबद्दल. व्यापार आणि बुद्धीचा दाता मानला जाणारा बुध विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करत असतो, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो. सध्या ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत आहे, पण 29 जुलै रोजी रात्री 8:31 बुध सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत बुधाच्या आगमनाने काही राशींच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्यासह नोकरीत विशेष लाभ मिळू शकतो. बुधाच्या सिंह राशीतील गोचरामुळे नेमका कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया. पहिली रास आहे मेष राशी. बुधाचा सिंह राशीतील प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. याचबरोबर करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी राहू शकता. व्यवसायातही चांगला फायदा होऊ शकतो. दीर्घकाळपर्यंत प्रलंबित प्रोजेक्ट किंवा करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. अशा स्थितीत आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी मजबूत होऊ शकते. समाजात मानसन्मान वाढू शकतो. एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. त्यानंतर दुसरी राशी आहे वृषभ राशी. बुधाचा सिंह राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर आनंदी वेळ घालवू शकता. याचबरोबर तुम्ही कुटुंबाबरोबर एका अविस्मरणीय सहलीला जाण्याची योजना करू शकता. करिअरमध्येही बरेच फायदे होतील. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. याशिवाय नोकरीच्या ठिकाणी तुमचे उच्च अधिकारीही तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही परदेशातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. धनसंचय करण्यातही यश मिळू शकते. आरोग्यही चांगले राहील, पण किरकोळ समस्या उद्भवू शकतात. त्यानंतर तिसरी राशी आहे मिथुन राशी. बुधाचा राशी बदल मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस घेऊन येऊ शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना कामानिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो, पण याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. याचबरोबर नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही अवलंबिलेली रणनीती तुम्हाला प्रचंड नफा मिळवून देऊ शकते. भरपूर पैसा मिळवण्यात यश मिळेल. याचबरोबर तुम्हाला सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. याद्वारे तुम्ही तुमचे प्रेम तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करू शकता.